ॲक्टिव्हिटी म्हणजे काय बघा, तर स्पॉन्टेनियस इमिशन असतं. इथे एक लक्षात बघा, स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे उत्सर्जित करणे, बाहेर टाकणे. स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून. काही सबस्टन्स असतात ते स्वतःहून काय करतात, जे काही पार्टिकल्स असतात, न्यूक्लिअर पार्टिकल, आणि आपण त्याला गॅमा रेज म्हणतो. हे न्यूक्लिअर पार्टिकल आणि गॅमा रेज उत्सर्जित करतात, बाहेर टाकतात. स्पॉन्टेनियस इमिशन म्हणतो आपण त्याला. अँड कन्वर्ट टू डिफरंट न्यूक्लिया, आणि त्याच्यापासून नवीन न्यूक्लिया तयार होतो. त्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणायचं. लक्षात येतं का बघा काय म्हणतो मी? जे काही स्पॉन्टेनियस इमिशन घडतं, कंटिन्युअसली स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून घडतं, आणि त्याच्यामधून स्पॉन्टेनियस इमिशन म्हणजे उत्सर्जित केलं जातं. मग ते उत्सर्जित म्हणजे बाहेर काय टाकलं जातं? न्यूक्लिअर पार्टिकल आणि गॅमा रेज. आणि हे जे बाहेर पडलं त्याच्यापासून एक नवीन न्यूक्लिया तयार होतो. या प्रोसेसला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणायचं आहे. येतं का लक्षात बघा? या प्रोसेसला काय म्हणायचं? रेडिओ ॲक्टिव्हिटी. आणि हे जे रेडिएशन्स असतात, हे रेडिएशन्स कोण आहेत? पार्टिकल म्हणजे अल्फा पार्टिकल इथं दिले बघा आपल्याकडे, आणि बीटा पार्टिकल. आणि ज्या काही गॅमा रेज आहेत हे गॅमा रेज. आपण असं दाखवतो, अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि हे गॅमा रेज. अशा पद्धतीनं आपण दाखवत असतो. म्हणजे पार्टिकल कुठले कुठले आहेत? दोन आहेत, एक अल्फा पार्टिकल आणि बीटा पार्टिकल, आणि दुसरा रेज कुठले आहेत? गॅमा रेज. तर हे कंटिन्युअसली इमिशन बाहेर पडतं, आणि हे बाहेर पडल्यामुळे याच्यातून एक नवीन सबस्टन्स तयार होतो, पदार्थ तयार होतो, प्रोडक्ट तयार होतो, न्यूक्लिया तयार होतो. या सर्व प्रोसेसला काय म्हणायचं आहे? रेडिओ ॲक्टिव्हिटी. आता याचं जे युनिट आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीचं, ते युनिट आहे आपल्याकडे क्युरी. युनिट काय आपल्याकडं? क्युरी, CI म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला दुसरं नाव आहे आपल्याकडं बिक्वेरेल. इथं लाल पेननं लिहिलेलं स्पेलिंग बरोबर आहे, BECQUEREL, बिक्वेरेल म्हणतो आपण त्याला, क्युरी किंवा बिक्वेरेल. आता 1 क्युरी म्हणजे 1 CI बरोबर किती असतं बघा? 3.7 × 10⁻10 BQ. BQ मीन्स बिक्वेरेल. इथे का लक्षात बघा, 1 क्युरी बरोबर किती असतं? 3.7 × 10⁻10 बिक्वेरेल. त्यालाच म्हणतो आपण 3.7 × 10⁻10 DPS. आलं लक्षात? हे अशा पद्धतीनं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, लक्षात आलं का बघा? स्पॉन्टेनियस इमिशन, कंटिन्युअसली पार्टिकल बाहेर टाकले जातात. कोण टाकलं जातं बाहेर? न्यूक्लिअर पार्टिकल आणि गॅमा रेज. आणि त्याच्यापासून काय होतो? नवीन डिफरंट न्यूक्लिया तयार होतो. या सर्व प्रोसेसला आपल्याला रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणायचं आहे. आलं लक्षात? तर आता याच्या पुढं काय दिलं बघा आपल्याकडं? जे अल्फा पार्टिकल आहेत, बीटा पार्टिकल आहेत, काय म्हणतो बघा मी? अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल आणि गॅमा रेज. याचे जे काही कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर्स आपल्याकडे दिलेले आहेत. आता जे अल्फा आणि बीटा पार्टिकल आहेत हे फार महत्त्वाचे आहेत आपल्याकडे. गॅमा रेज काय? फक्त ओनली एनर्जी आहे, त्याचे काही कॅरेक्टर आपल्याला जास्त नाहीत, फक्त ती काय? एनर्जी आहे. अल्फा आणि बीटा पार्टिकल फार आपल्याकडे महत्त्वाचं आहे. तर आता सुरुवातीला आपण अल्फा पार्टिकल म्हणजे काय त्याचे कॅरेक्टर्स बघूया. आता अल्फा पार्टिकल म्हणजे एक हेलियमचा न्यूक्लियस आहे. आता हेलियम म्हणजे आपल्याकडे माहिती आहे, याची ॲटॉमिक नंबर किती आहे त्याचा? इथं आपण 2 लिहितो, आणि मास नंबर किती असेल त्याचा? जेवढा ॲटॉमिक नंबर त्याच्या दुप्पट, 4. आलं लक्षात बघा? 2He4 म्हणजे हेलियम ॲटम आहे. अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम ॲटम आहे, आणि तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. बघा काय म्हणतोय मी? अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम ॲटम आहे, आणि तो पॉझिटिव्हली चार्जड आहे. 3 नंबरचं काय बघा? ज्या वेळेला आफ्टर डिके होतं. आता डिके म्हणजे काय? डिसोसिएशन, नाश पावतो. म्हणजे इमिशन्स झाल्यानंतर जो पहिला पदार्थ आहे, न्यूक्लिया आहे, तो नष्ट होतो. डिके म्हणजे ऱ्हास पावणे म्हणतो, नाश पावणे, आणि त्याच्यापासून नवीन न्यूक्लिया तयार होतो. तर तो नवीन न्यूक्लिया तयार होत असताना, म्हणजे अल्फा डिके झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर कितीनं कमी होतो बघा? 2नं. ॲटॉमिक नंबर कितीनं कमी होतो? 2नं. तर ॲटॉमिक मास नंबर हा त्याचा 4नं कमी होतो. इथे लक्षात बघा, त्याचा ऱ्हास झाल्यानंतर आफ्टर कधी म्हणलं आहे? अल्फा डिके, त्याचा ऱ्हास झाल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर ओरिजिनल न्यूक्लिया, त्यावेळेस त्याचा ॲटॉमिक नंबर कितीनं कमी होतो म्हणून सांगितलं आहे? 2नं. तर त्याचा मास नंबर कितीनं कमी होतो? 4नं. येते लक्षात बघा, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. इथे एक जनरल रिॲक्शन दिलं आहे बघा. एक्स मीन्स काय म्हणतो आपण? कुठलाही इलेमेंट. ए काय असतं त्याचं? मास नंबर. झेड काय असतं त्याचं? ॲटॉमिक नंबर. तर हा मास नंबर कितीनं कमी व्हायला पाहिजे? 4नं. इथं बघा X-4. ॲटॉमिक नंबर कितीनं कमी व्हायला पाहिजे? 2नं. Z-2. मग आता इथं 2नं कमी झाला म्हणजे ॲटॉमिक नंबर 2 असणारा इलेमेंट कुठला आहे आपल्याकडे? हेलियम. मग इथं झालं 2He4. आलं लक्षात बघा? आता हे He का म्हटलं? Heच का तयार झाला? ॲटॉमिक नंबर किती कमी झाला? 2. 2 ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे? हेलियमचा आहे. मास नंबर किती आहे त्याचा? 4. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे बॅलन्स पण झालं. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे? जे अल्फा पार्टिकल आहे ते हेलियम ॲटम आहे, तो पॉझिटिव्हली चार्जड आहे, आणि आफ्टर डिके झाल्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 2नं डिक्रीज होतो, आणि त्याचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो 4नं डिक्रीज होतो, कमी होतो. आलं लक्षात? आणि अशा पद्धतीने ते रिॲक्शन दिले आहेत आपल्याकडे. आता इथं एक्झाम्पल दिलं बघा. इथं हा रेडियम आहे, इथं रेडॉन आहे.
आता रेडियम ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 88 आणि त्याचा मास नंबर आहे 226. कितीनं कमी व्हायला पाहिजे हा 88? 2नं. इथं 86चा तयार झाला. हा 26 आहे, 4 कमी झाले 222, 2He4 तयार झाला. लक्षात. इथं दुसरं एक्झाम्पल दिलं आहे युरॅनियम 92 238. कितीचं तयार व्हायला पाहिजे? 2 कमी झालं 90. थोरियम TH 38चं 34 झालं 2He4. अशा पद्धतीने हे व्यवस्थित लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. कसं लक्षात ठेवायचं बरोबर? जो अल्फा पार्टिकल आहे तो हेलियम ॲटम आहे, त्याचबरोबर तो पॉझिटिव्हली चार्जड आहे आणि ज्यावेळेला अल्फा डिके त्याचं होतं त्यावेळेला ॲटॉमिक नंबर 2नं डिक्रीज होतो आणि ॲटॉमिक मास नंबर हा 4नं डिक्रीज होतो. आणि हे त्याचे एक्झाम्पल आहे जनरल आपल्याकडे. लक्षात. आता सेम आपल्याकडं बीटा पार्टिकलचे जे काही कॅरेक्टर आहेत ते बघायचे आहेत. हा अल्फा पार्टिकल पॉझिटिव्ह आहे म्हटल्यानंतर हा निश्चित निगेटिव्ह असेल. इथं दिलं आहे बघा आपल्याकडं. इट इज निगेटिव्हली चार्जड. इट इज इलेक्ट्रॉन आहे बा. अलग लक्षात बघा. इलेक्ट्रॉन आपण कसं दाखवतो? मायनस इलेक्ट्रॉन. मायनस कसं दाखवत असतो आपण जनरली बघा? -1E0. याचा अर्थ काय? ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर. मास नंबरमध्ये कुठला फरक पडला का? कुठलाही फरक पडलेला नाही. सेम आहे, काहीच फरक पडत नाही. इथं -1 झालं याचा अर्थ काय? अगोदरच्या स्पेसिसमध्ये काय झालं असेल तो कमी झाला आहे, याचा कमी झाला आहे म्हणजे त्याचा काय झाला असेल? वाढलेला असेल. म्हणजे इथं ॲटॉमिक नंबर 1नं वाढतो तर मास नंबर काही फरक पडत नाही. इथं रिप्रेझेंट आपण असं करतो, न्यू न्यूक्लियस हॅज ॲटॉमिक नंबर ग्रेटर दॅन 1, एकपेक्षा जास्त आहे. तर काय म्हणलं आहे बघा? सेम ॲटॉमिक मास नंबर. एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे आपण असं सेम. आता XAZ. आता एमध्ये काय फरक पडला का नाही? Z+1 1नं वाढला ना, वाढला याचा अर्थ काय? याचा मायनस झाला, कमी झाला. म्हणजे अशा पद्धतीने इथं इलेक्ट्रॉन म्हणजे बीटा पार्टिकल तयार झाले. लक्षात. इथं एक्झाम्पल घेतलं आहे बघा. नेप्च्युनियम 93 238. इथं प्लुटोनियम 1नं वाढला म्हणजे 94, 238ला 238. हा -1E0. इथं पण एक्झाम्पल दिलं आहे 94 238 95. इथं एक काम करा, इथं 241 आहे, तिथं 238 करून घ्यायचं. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल एक आपल्याकडं वाढत जातं. म्हणजे थोडक्यात काय लक्षात आलं आपल्याकडं? अल्फा पार्टिकल हे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. बीटा पार्टिकल हे काय आहेत? निगेटिव्ह आहेत. अल्फा पार्टिकल हा हेलियम आहे, बीटा पार्टिकल हा इलेक्ट्रॉन आहे. आलं लक्षात बघा. आता अल्फा पार्टिकलमध्ये काय होतं? डिके झाल्यानंतर ॲटॉमिक नंबर 2नं डिक्रीज होतो तर मास नंबर 4नं डिक्रीज होतो. बीटा पार्टिकलमध्ये काय होतं? असं तयार झाल्यानंतर त्याचा ॲटॉमिक नंबर 1नं वाढतो तर ॲटॉमिक मास नंबरमध्ये कोणताही परिणाम होत नाही. आलं लक्षात. आता पुढचा पार्ट आहे बघा आपल्याकडे याचा, गॅमा रे. आता गॅमा रे मी काय सांगितलं? फक्त ओनली एनर्जी आहे. हो, इट इज ओनली एनर्जी. नो चेंज इन ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही परिणाम होत नाही, फक्त ती एनर्जी आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे. त्यामुळे त्याचे कॅरेक्टर वगैरे आपल्याला सांगता येत नाही. आलं लक्षात. आता पुढचा पार्ट आहे आपल्याकडं रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा डीके. रेडिओ ॲक्टिव्ह डीके किंवा त्याला म्हणतो आपण डिसइंटिग्रेशन. रेडिओ ॲक्टिव्ह डीके किंवा डिसइंटिग्रेशन. आलं लक्षात बघा. आता काय आहे? इमिशन्स ऑफ रेडिएशन इज कॉल्ड. इमिशन्स ऑफ रेडिएशन, जी काही इमिशन्स आहेत, इमिशन्स म्हणजे कंटिन्युअसली बाहेर इमिशन्स, रेडिएशन्स जी काही उत्सर्जित बाहेर पडले जातात किरणं, त्या किरणांना आपण काय म्हणतो? रेडिओ ॲक्टिव्ह डीके. किरणं जी बाहेर पडतात त्यांना. आणि त्याचा पुढं दिला आपल्याला रेट ऑफ डिके, की तो फार महत्त्वाचा आहे. आता रेट ऑफ डिके याचा अर्थ काय? एखादी रिॲक्शन घेतल्यानंतर एखाद्या रिॲक्टरचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत वाढत जातं. ज्या वेळेला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन 0 होईल त्यावेळेला प्रॉडक्ट 100% फॉर्म झाला असं म्हणतो आपण. इथे लक्षात बघा. म्हणजे रिॲक्शन कंप्लीट झाली, हे पाठीमागं आपण शिकलो आहे. तसंच सेम आहे इथं. रेट ऑफ डिके म्हणजे काय? ऱ्हास व्हायला लागल. कम्प्लिटली ऱ्हास झाला की रिॲक्शन कंप्लीट झाली म्हणायचं. मग आता इथं काय होतं? नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स. रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आपण आत्ताच बघितलं आहे, इमिशन्स बाहेर पडणे. नंबर ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स डिसइंटिग्रेटिंग इन युनिट टाईम. डिसइंटिग्रेट म्हणजेच काय? त्याचा ऱ्हास किती होतो इन युनिट टाईम. म्हणजे टाईम एखाद्या वेळेमध्ये, ठराविक वेळेमध्ये तो जो रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आपण घेतो त्याचा किती ऱ्हास झाला, म्हणजे तो किती संपला, हे काढणं म्हणजे त्याचा रेट निघाला. डिके म्हणजे काय? ऱ्हास होणे, नष्ट होणे. आता रिॲक्टंट नष्टच होत असतो. तसं इथं नष्ट कोण करायचं आपल्याला? रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम. त्याचं डिसइंटिग्रेशन करायचं आहे. डिसइंटिग्रेटिंग म्हणजेच काय? ऱ्हास करायचा आहे, डिके करायचा आहे इन युनिट टाईम. म्हणजे कमीत कमी वेळेत जर जास्तीत जास्त डिके झालं किंवा डिसइंटिग्रेशन झालं त्या रेडिओ ॲक्टिव्ह ॲटमचं तर त्याचा रेट जास्त आहे. आणि जर जास्तीत जास्त वेळेमध्ये कमीत कमी रेडिओ ॲक्टिव्ह ॲटमचं डिसइंटिग्रेशन झालं किंवा डिके झाला तर त्याचा रेट कमी आहे असं समजायचं.
मग आपण पाठीमागं सुद्धा बघितलेलं होतं बघा केमिकल इक्विलिब्रियममध्ये हे असं रेट ऑफ डिके किंवा रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू काय म्हणतो आपण मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवायडेड बाय डी टी असं म्हणायचं आपण. तसं इथं रेट ऑफ डिके इज इक्वल टू मायनस डी एन अपॉन डी टी. त्यातलं एन म्हणजेच काय असणार आहे नंबर ऑफ ॲटम्स रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स मायनस डी एन अपॉन डी टी. मायनस का म्हणलो त्याचा ऱ्हास झाला ना नष्ट. रिॲक्टंटचं काय होत असतो मायनस प्रॉडक्टचं काय होत असतं प्लस म्हणजे एक मायनस आहे एक प्लस आहे. आणि त्याला पुढं आपण काय म्हणलं बघा इट इज एक्सप्रेस्ड इन डी पी एस. डी पी एसमध्ये त्याला एक्सप्रेस करायचं आहे. पुढचा पॉईंट आहे आपल्याकडं रेट लॉ. त्याच्यावरती क्वेश्चन आहे स्टेट. आता काय क्वेश्चन दिला बघा. आता रेट लॉ म्हणजे काय रेट ऑफ डिके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ह्या एनला असतो. म्हणजे रेट ऑफ डिके म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे नंबर ऑफ ॲटम्सला. मग रेट ऑफ डिके इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ ॲटम. म्हणजे हे रेट ऑफ डिके म्हणजे काय मायनस डी एन अपॉन डी टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला एनला इथं दिलं बघा मायनस डी एन अपॉन डी टी. मग मायनस डी एन अपॉन डी टी म्हणजेच काय रेट ऑफ डिके डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला एन मीन्स नंबर ऑफ ॲटम्स. आलं लक्षात बघा त्याला म्हणायचं आहे रेट लॉ. मग पुढं काय केलं प्रॉपर्शिटी साईन काढून टाकलं आणि कॉन्स्टंट टाकला. तो कॉन्स्टंट म्हणजे आपल्याकडे लॅम्बडा आहे आणि तो लॅम्बडा म्हणजेच काय आहे आपल्याकडं डीके कॉन्स्टंट. तो लॅम्बडा म्हणजेच काय आपल्याकडं डीके कॉन्स्टंट. एन म्हणजेच काय नंबर ऑफ ॲटम्स. आलं लक्षात.